Hello everyone, I am Sandeep Desai from Asha Tutorial आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत किर्चॉफचे लॉज. ओके, सो किर्चॉफ्स लॉज हा 12th सायन्स फिजिक्स मधल्या करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधला पहिलाच पॉइंट आहे किर्चॉफ्स लॉज. ओके, 11वीमध्ये डिटेलमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण बेसिक्स ऑफ करंट, त्याच्यानंतरनं ओहम्स लॉ, रेजिस्टन्सेस याच्याविषयी डिटेलमध्ये शिकलेलोच आहोत. सुरुवातीला किर्चॉफ्स लॉ याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते सर्वांना आपल्याला माहीत पाहिजे. बाय युझिंग ओहम्स लॉ, लक्षात घ्या ओहम्स लॉ काय आहे. ओहम्स लॉ सर्वांना माहीत आहे. यू नो ओहम्स लॉ. ओहम्स लॉ इज व्हॉट वी हॅव. ओके, वी नो द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे? V इज इक्वल टू IR. बरोबर. सो या लॉवरून आपण काय करू शकतो? वी कॅन फाइंड पोटेन्शियल डिफरन्स, वी कॅन फाइंड करंट, or we can find resistance. Okay, if we know the other two parameters, we can find one parameter in electric circuit. आता ओहम्स लॉ वापरून आपण ज्यावेळी हे पॅरामीटर काढणार त्यावेळी हे सिंपल इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इझी आहे, शक्य आहे. परंतु जिथे कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिक सर्किट असतात, कॉम्प्लिकेटेड याचा अर्थ की ज्या सर्किटमध्ये एकाहून जास्त सेल किंवा अनेक सारे रेजिस्टन्स, अनेक साऱ्या ब्रांचेस एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असतात, त्यावेळी जर ओहम्स लॉ वापरून आपण जर पोटेन्शियल डिफरन्स, करंट किंवा रेजिस्टन्स काढायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो किंवा अनेक रिलेशन्स आपल्याला लिहावे लागतात आणि इट बिकम्स व्हेरी टिडियस आणि चुकण्याची शक्यता पण जास्त असते. सो टू सिम्प्लिफाय दोज इलेक्ट्रिक सर्किट, देअर वी कॅन थिंक ऑफ यूज ऑफ किर्चॉफ्स लॉ. तिथं आपण किर्चॉफचे लॉ ओके वापरून इझिली एखाद्या कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एखाद्या ब्रँचमधून जाणारा करंट किंवा एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा अननोन EMF वगैरे काढू शकतो. सो तेच आपल्याला डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये शिकायचं आहे. ओके, सो किर्चॉफचे दोन मुख्य लॉ आहेत, लक्षात घ्या. ओके, किर्चॉफचे दोन मुख्य लॉ आहेत. फर्स्ट लॉ किर्चॉफचा जो आहे तो आहे किर्चॉफ्स करंट लॉ, KCL असं म्हणूया, किंवा यालाच आपण काही वेळा जंक्शन लॉ असंही म्हणतो. वी ऑल्सो कॉल इट ॲज जंक्शन लॉ. सो काय आहे हा लॉ? की ॲट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट, ॲट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट, algebraic sum of all the current, algebraic sum of all the current equals to 0, लक्षात घ्या. algebraic sum of all current is equal to किती आहे? 0 आहे, 0. ओके, म्हणजे काय? तर म्हणजे थोडक्यात मी हे कसं लिहू शकतो? आय कॅन राईट इट ॲज ॲट एनी जंक्शन. ओके, आय कॅन राईट algebraic sum of all current म्हणजे समेशन ऑफ I म्हणू शकतो इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? करंटची बेरीज जर एखाद्या जंक्शनला आपण टोटल बेरीज घेतली तर बेरीज 0 कशी येईल? तर अलॉंग विथ दिस फर्स्ट लॉ, ओके, या लॉला वापरण्यासाठी जे साइन कन्व्हेन्शन किर्चॉफनी सांगितलेलं आहे ते देखील आपल्याला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. सो काय साइन कन्व्हेन्शन आपल्याला यूज करायचे आहे ते बघूया. ओके, सो ॲज पर दी साइन कन्व्हेन्शन म्हणजे आपण त्या करंटचं साइन कोणतं घ्यायचं, कोणत्या केसमध्ये कोणतं घ्यायचं. सो त्यात दोन केसेस आहेत, लक्षात घ्या. ओके, जर सपोज इफ करंट इज लिव्हिंग द जंक्शन, ओके, म्हणजे करंट हा एखाद्या जंक्शन पासून बाहेर जात असेल, आउट गोईंग म्हणूया, लिव्हिंग म्हणूया. सो इफ करंट इज आउट गोईंग और लिव्हिंग द जंक्शन, देन वी हॅव टू टेक साइन ऑफ करंट ॲज निगेटिव्ह. लक्षात घ्या, त्यावेळी आपल्याला साइन काय घ्यायचं आहे? करंटचं निगेटिव्ह. आणि सेकंड केस काय आहे? जर सपोज इफ करंट ओके इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, इफ इट इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, ओके, टुवर्ड्स द जंक्शन, देन वी हॅव टू टेक साइन ऑफ करंट ॲज पॉझिटिव्ह. त्यावेळी आपल्याला काय साइन घ्यायचं आहे? पॉझिटिव्ह. ओके, सो लक्षात ठेवा मुलांनो, करंटचं साइन जे आहे, करंटची साइन ती कधी निगेटिव्ह आणि कधी पॉझिटिव्ह घ्यायची आहे.
आता हे समजण्यासाठी काय करूया, बेटर वे आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सो यू अंडरस्टूड इट इन क्लिअर मॅनर. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. ओके, सो इथे आपण एक जंक्शन पॉइंट घेऊया. ओके, आणि सपोज या ठिकाणी काही असे ब्रांचेस आहेत, नंबर ऑफ ब्रांचेस आहेत असं कन्सिडर करूया, की ज्या या जंक्शनला मीट होतात. जंक्शन म्हणजे काय, ज्या पॉइंटला दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेस एकत्र येतात त्याला आपण जंक्शन म्हणूया. सो लेट कन्सिडर जे इज जंक्शन. आणि इथे सपोज करंट जो आहे तो आपण या ब्रँचमधून येणारा करंट I1 म्हणूया, इकडून येणारा करंट आपण I2 घेऊया. ओके, सपोज या ब्रँचमधून करंट एक I3 जंक्शन पासून बाहेर चाललाय असं म्हणूया. I4 हा देखील सपोज असा बाहेर चाललाय आणि I5 म्हणूया की आपण तो जंक्शन कडे येत असेल ॲज शोन इन दिस फिगर. मग आता इथे या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जंक्शन कोण आहे, जे. सो ॲट जंक्शन पॉइंट जे, ओके, इफ वी अप्लाय इथे काय म्हणणार, इफ वी अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ, राईट. क्रिचॉफचा करंट लॉ जर आपण इथे यूज केला तर काय करंट लॉ बघा पुन्हा एकदा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज 0. अल्जेब्रिक सम याचा अर्थ काय असतो, सर्वांची बेरीज. म्हणजे मी काय करणार, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 आणि किती करंट आहेत, 5 आहेत, I5 इज इक्वल टू 0. परंतु या ठिकाणी हे जर मी प्लस लिहिलं असेल तर यासोबत काय सांगतो क्रिचॉफ, की साइन कन्व्हेन्शन पण यूज करा. मग आपण बघूया साइन कन्व्हेन्शन नुसार या I1 टू I5 यांचे साइन काय येतात. ओके, सो हे साइन काय येणार बघा डायग्राम आणि सांगा मला. I1 काय आहे, इट इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, राईट. म्हणजे जे जंक्शन कडे येतात त्यासाठी आपण काय घेणार आहोत, पॉझिटिव्ह साइन. म्हणजे याची साइन काय, डेफिनेटली इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जे आहे त्याला मी असं सर्कल काढतो. त्याच्यानंतर बघा I2 हा देखील टुवर्ड्स द जंक्शन कडे येतोय ना, मग याचं पण साइन मला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे, पॉझिटिव्ह आहेच. सो दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह. I3 मात्र बघा जंक्शन पासून बाहेर चाललाय, सो याचं साइन काय घेतलं पाहिजे मला, मायनस. ओके, सो याच्या खाली मी थोडासा अंडरलाईन करतो, हा I3 याचं साइन मला निगेटिव्ह घेतलं पाहिजे. I4 पण बाहेर चाललाय, सो याचं देखील साइन मी काय घेणार, मायनस. ओके, कारण हा जंक्शन पासून बाहेर चाललाय. आणि I5 बघा इट इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे याचं साइन आपल्याला प्लसच घेतलं पाहिजे. सो दिस इज ऑल्सो प्लस वी हॅव. मग या इक्वेशन मध्ये प्लस साइन कोणाकोणाला मी लिहिणार, प्लस आय विल राईट फॉर I1, I2 आणि I5. हे पॉझिटिव्ह करंट आहेत ॲज दे आर कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, बरोबर आहे. आणि I3 आणि I4 हे दोन्ही काय आहेत, निगेटिव्ह करंट आहेत. ओके, सो आय राईट मायनस मायनस साइन अँड दॅट इज इक्वल टू 0. लेट अस सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. आता या इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय, तर फक्त मायनसच्या टर्म आहेत ते मी बरोबर साइनच्या पुढे घेतो. म्हणजे हेच मी इक्वेशन कसं लिहिणार, I1 प्लस I2 प्लस I5 ओके इज इक्वल टू काय लिहिणार, I3 प्लस I4, राईट. आता हे जे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे याला आपण काय म्हणू शकतो बघा, फ्रॉम दिस व्हॉट आय कॅन से की आता इथं I1 I2 I5 हे टोटल इनकमिंग करंट आहेत ना. सो आय कॅन से इट इज ॲज टोटल इनकमिंग करंट. टोटल इनकमिंग करंट दॅट इज इक्वल टू हे दोन्ही बाहेर चाललेले आहेत आणि त्यांचं टोटल आहे. सो आय कॅन से इट इज टोटल आउट गोईंग करंट. ओके, आणि अशा प्रकारे देखील तुम्ही काय लिहू शकता, अल्टरनेटिव्हली क्रिचॉफ्स करंट लॉ लिहू शकता. सो अल्टरनेटिव्हली ओके, एखाद्या स्टुडंटनी जर असं लिहिलं की ॲज पर क्रिचॉफ्स करंट लॉ टोटल इनकमिंग करंट इज इक्वल टू टोटल आउट गोईंग करंट ॲट एनी जंक्शन, तर ते देखील बरोबर आहे. ओके, सो वन मे राईट अल्टरनेटिव्हली दिस वे ऑल्सो द क्रिचॉफ्स करंट लॉ. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे कळते का बघा, हा जो लॉ आहे क्रिचॉफ्स करंट लॉ, दिस इज इन वेल अग्रीमेंट विथ, ओके, दिस लॉ इज इन वेल अग्रीमेंट विथ वन मोर लॉ वी हॅव. ओके, कोणता लॉ आहे, कुणाला सांगता येईल का? सो रिमेंबर दिस लॉ इज इन वेल अग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. या लक्षात घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आठवतो का हा लॉ? हा लॉ आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये 11th मध्ये लर्न केलेला आहे.
law of conservation of charge, law of conservation of charge. Okay, as per this law, what we have, that charges not be created, not be destroyed, only they transfer from one body to another. आणि इथे बघा ना, ओके, करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो. सो जेवढा करंट आला तेवढा लिव्ह झाला. याचाच अर्थ काय, चार्जेस आले जेवढे तेवढेच चार्जेस गेले एखाद्या जंक्शन पासून. म्हणजे हा होतो ना या लॉशी मॅच होणारा लॉ. ओके, सो दिस करंट लॉ ऑफ क्रिचॉफ इज इन वेल अग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज वी हॅव. आय होप तुम्हाला कळालं असेल क्रिचॉफ्स करंट लॉ नेमका काय आहे. सो सपोज मी या ठिकाणी एक सर्किट डायग्राम काढतो. ओके, आणि तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉ यूज करून सांगायचं आहे की या ठिकाणी करंट किती असेल. सपोज इथून एक 8 एम्पियर करंट इथे ए पॉइंटच्या पाशी येतो. इकडून सपोज 2 एम्पियर करंट येत असेल. इथून सपोज एक 5 एम्पियर करंट या डी पॉइंट पासून बाहेर जात असेल आणि इकडून सपोज 2 एम्पियर करंट ओके इथे ई पॉइंट पर्यंत येत असेल. तर इथून जाणारा करंट ओके ह्या ई पासून बी कडे जाणारा करंट हा किती असेल, असा जर तुम्हाला एक प्रश्न विचारला असेल आणि हे तुम्हाला युजिंग क्रिचॉफ्स लॉ करंट लॉ फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करणार बघा. ओके, ॲट जंक्शन पॉइंट ए जर आपण बघितलं ओके, करंट येणारे किती आहेत, 8 आणि 2 एम्पियर हे दोन करंट येणार आहेत. ओके, आणि जाणारा करंट जो आहे तो आपल्याला माहित नाही, परंतु दॅट इज इक्वल टू व्हॉट वी हॅव करंट पासिंग थ्रू ब्रँच ए डी. बरोबर आहे. म्हणजे एडी मधून जाणारा करंट हा तुमचा जो असेल तो किती असणार आहे, 8 अधिक हे 2 म्हणजे 10 एम्पियर. ओके, सो इथं जाणारा करंट ए टू डी हा किती असणार आहे, 10 एम्पियर. 10 एम्पियर हा जो करंट आलाय त्यापैकी त्याच्यातून बाहेर किती करंट चाललाय बघा, 5 एम्पियर. म्हणजे डी टू ई जाणारा करंट हा जो असणार आहे तो किती असणार आहे, ओके 10 वजा 5 होणार ना. म्हणजे डी टू ई जाणारा करंट किती असणार, 5 एम्पियर. इथं असणारा करंट किती असणार, 5 एम्पियर. ओके, मग आता ऍट जंक्शन पॉइंट ई परत जर आपण काय केलं, इफ वी अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ, तर जंक्शन पॉइंट ई कडे येणारे करंट कोणते आहेत बघा, आय थ्रू डी हा एक येणारा करंट आहे आणि प्लस तुमचा 2 एम्पियर हा एक त्याच्याकडे आलाय आणि त्याच्यापासून बाहेर जाणारा करंट कुठला आहे, आय, जो आपल्याला काढायचा आहे. ई टू बी जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे. मग आता डीई आपण इथं काढलं किती आहे, 5 एम्पियर. म्हणजे हे 5 अधिक 2 बरोबर करंट थ्रू ब्रँच ई बी. ओके, म्हणजे फायनल आन्सर आपलं किती आलं, हे याचे ऍडिशन केलं तर करंट थ्रू ई बी that is equal to 7 ampere, and this is the value of current passing through this particular EB branch. Okay, so it's very simple. So like this the problem will be asked in exam or as a MCQ it may be asked in exam. अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम MCQ म्हणून देखील विचारले जातात. आता आपण नेक्स्ट लॉ बघूया क्रिचॉफ्सचा, जो अत्यंत महत्वाचा आहे. ओके, द सेकंड लॉ, लेट्स सी, दिस इज नोन ॲज क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. याला आपण म्हणतो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ और समटाइम्स याला आपण लूप लॉ असंही म्हणतात. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज लूप लॉ. असं का म्हणतात याला, तर तुम्हाला याचं स्टेटमेंट सांगितल्यानंतर कळेल. सो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ हा लूप साठीच आपण यूज करू शकतो. लूप म्हणजे क्लोज सर्किट, क्लोज पाथ, लक्षात घ्या. ओके, सो काय आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, ओके याचं स्टेटमेंट लक्षात घ्या. वी कॅन राईट हिअर ओव्हर एनी क्लोज सर्किट. ओके, व्हॉट वी कॅन राईट, ओव्हर एनी क्लोज्ड सर्किट और लूप. ओके, सम ऑफ algebraic sum of all the EMFs, algebraic sum of all the EMFs and algebraic sum of potential differences, algebraic sum of potential differences is equal to 0, is equals to
0. सो दिस इज व्हॉट वी हॅव. हा काय आहे आपला क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम आहे. पुन्हा वाचतो, लक्षात घ्या. ओव्हर एनी क्लोज सर्किट सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMF अँड अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे मॅथमॅटिकली शॉर्ट मध्ये मी कसं लिहिणार बघा. मॅथमॅटिकली आय कॅन राईट सिम्पली ॲज, ओके, मॅथमॅटिकली वी कॅन राईट इट ॲज फॉर क्लोज लूप. आय कॅन से, ही खूप महत्वाची कंडिशन आहे, लक्षात घ्या. हा लॉ जो आहे तो आपण फॉर क्लोज लूप और क्लोज सर्किट साठी वापरू शकतो. काय सांगतो बघा, सम ऑफ. सो सम ऑफ कशाचा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMF. सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMF, ओके, अँड algebraic sum of all the potential difference. Now potential difference means what? As per Ohm's law it is IR. This is equal to 0. Okay, so this is what we have, the Kirchhoff's voltage law. Remember this. Okay, मग आता इथं हा लॉ यूज करायचा असेल तर पुन्हा आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज केलं पाहिजे. ओके, हा लॉ यूज करताना देखील आपल्याला काय केलं पाहिजे, साइन कन्व्हेन्शन यूज केलं पाहिजे. सो काय आहे साइन कन्व्हेन्शन ते बघा. करंट लॉ मध्ये फक्त करंट होता, त्यामुळे तिथं फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटसाठी साइन कन्व्हेन्शन आलं. या ऍक्च्युली लॉ मध्ये EMF आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे साइन कन्व्हेन्शन आपल्याला कोणासाठी घेतलं पाहिजे, फॉर EMF घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर वी हॅव टू टेक इट फॉर पोटेन्शियल डिफरन्स. या दोन्हीसाठी देखील आपल्याला साइन कन्व्हेन्शन घेतलं पाहिजे. मग आता ते कसं घेणार, सो लेट सी दॅट, ते बघूया आपण. ओके, सो त्यासाठी आपण काय करूया, ओके, मी इथे एक AB ब्रँच काढतो. ओके, ज्याच्यामध्ये मी एक सेल ऑफ EMF E दाखवतो. सपोज E इतक्या EMF चा हा एक सेल और बॅटरी असेल म्हणूया आपण AB ब्रँचच्या मध्ये. सो हे त्याचं पॉझिटिव्ह एंड असणार, हे निगेटिव्ह, बरोबर आहे. आता इथे आपण लक्षात घ्या, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सांगताना काय सांगतो, क्लोज लूप. सो आपण एक लूप किंवा एक ब्रँच किंवा एक पाथ ट्रेस करतो. सो इथे सपोज हा पाथ मी A टू B असा ट्रेस करत असेल, A टू B, म्हणजे मी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड जात असेल, तर मी या ठिकाणी EMF चं साइन काय घेणार, निगेटिव्ह. देन आय विल टेक साइन ऑफ EMF ॲज निगेटिव्ह. आणि हेच जर सपोज एखादा विद्यार्थी या लूप मध्ये B टू A जात असेल, मायनस टू प्लस, ओके, तर इथं साइन तो काय घेणार, ओके, ही और शी दे आर सपोज टू टेक दिस साइन ॲज पॉझिटिव्ह. ओके, सो देन वी विल सी हाऊ वी टेक द साइन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचं साइन आपण आता कसं घ्यायचं ते बघूया. ओके, सो पुन्हा एकदा मी काय करतो, इथे AB ब्रँच काढतो की ज्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे सपोज. ओके, लेट्स से दॅट दिस इज द रेजिस्टन्स वी हॅव. ओके, AB ब्रँचच्या मध्ये R इतका रेजिस्टन्स आहे आणि याच्यातून जाणारा करंट आपण थोडा वेळ म्हणूया काय, I आहे. आता आपल्याला माहित आहे की करंटची ही जी डायरेक्शन आपण घेतलेली आहे याच्यानुसार मी रेजिस्टन्सवर प्लस मायनस लिहू शकतो. ॲज पर साइन कन्व्हेन्शन करंट नेहमी प्लस टू मायनस जातो. ओके, म्हणजे रेजिस्टन्सवर मी या साईडला प्लस लिहितो, ओके, आणि या बाजूला मायनस लिहितो. आता मगाशी जसं सांगितलं तसं लूप घेत असताना मी जर A टू B, एखादा विद्यार्थी A टू B असा ट्रेस करत असेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं आपण जात असल्यामुळे साइन काय घेणार, IR ज निगेटिव्ह. हिअर वी हॅव टू टेक साइन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज निगेटिव्ह. अँड व्हेन वी आर गोइंग फ्रॉम B टू A, ओके, देन वी हॅव टू टेक साइन ऑफ दिस ॲज पॉझिटिव्ह. त्यावेळी आपल्याला साइन काय घ्यायचं, B टू A जात असताना पॉझिटिव्ह. आता इथे लक्षात ठेवण्यासाठी मी एक तुम्हाला सिंपल मेथड सांगतो, लक्षात घ्या. इथे नेहमी लक्षात घ्या, हे प्लस मायनस लिहिल्यानंतर आपल्याला जे साइन घ्यायचं असतं, EMF असेल किंवा पोटेन्शियल ड्राफ्टचं, ते साइन हे नेहमी नंतरचं साइन आहे. बघा इथे पण A टू B जात असताना नंतरचं साइन निगेटिव्ह आहे आणि B टू A जात असताना पॉझिटिव्ह. तसंच रेजिस्टन्सवर देखील आहे. टू अंडरस्टूड दिस इन बेटर वे, हे एकदम चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. ओके, ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. So let us take one example. Suppose we have two cells of EMF E1 and E2. Okay, आणि त्यांचे एक इंटरनल रेजिस्टन्सेस आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर इंटरनल रेजिस्टन्स R1 आणि
R2. ओके, या दोन्हीचे हे इंटरनल रेजिस्टन्स आहेत सपोज. अँड सपोज दॅट दिस टू सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. हे दोन्ही पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत सपोज. अँड ओके, देअर कॉम्बिनेशन इज सपोज कनेक्टेड टू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स. या दोघांचं कॉम्बिनेशन एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण कन्सिडर करूया या ठिकाणी आर, याला असं कनेक्ट असेल सपोज. आणि इथे आपल्याला या ब्रँच मधून जाणारा करंट किंवा रेजिस्टन्स किंवा EMF काढायचा असेल सपोज युजिंग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ इथं कसा यूज करायचा आणि ते कसे फाइंड आउट करायचं हे आपण इथे आता डिटेलमध्ये बघूया. मुलांनो लक्षात घ्या की क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करताना ओके काही महत्वाच्या स्टेप्स आहेत ज्या आपण जर फॉलो केल्या तर अगदी करेक्टली आपण या ठिकाणी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करून ओके करंट किंवा जे काही आपल्याला काढायला सांगितलं असेल ते काढू शकतो. कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे ॲज पर द गिवन प्रॉब्लेम वी हॅव टू ड्रॉ द डायग्राम. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ॲज पर गिवन प्रॉब्लेम. जो प्रॉब्लेम आपल्याला दिलेला असतो तो काळजीपूर्वक वाचायचा. ओके, अँड वी हॅव टू ड्रॉ द सर्किट डायग्राम. सो ॲज पर गिवन प्रॉब्लेम ड्रॉ दी करेक्ट सर्किट डायग्राम. आपल्याला एक करेक्ट सर्किट डायग्राम ओके छानशी मोठी काढून घ्यायची आहे जसं मी आता इथं दाखवलेलं आहे. देन सेकंड स्टेप आपण काय करायचं आहे? सेकंड स्टेपमध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये तर इथे आपण जिथं जिथं जंक्शन पॉईंट आहेत त्यांना नावं द्यायची. नेम दी जंक्शन पॉइंट्स. ओके, या सर्किट जे आपण काढलेलं आहे याच्यामध्ये जंक्शन पॉईंटना नावं द्यायचे. आता डायग्राम तर मी काढलेलीच आहे. सो लेट अस गिव्ह नेम टू दिस जंक्शन पॉईंट. सो मी इथे A, B ओके इथे C म्हणतो याला. लेट अस कॉल दिस ॲज T पॉईंट. याला E म्हणतो अँड हा जंक्शन पॉईंटला F म्हणूया. सो A, B, C, D, E, F. ओके, असं आपण या जंक्शन पॉईंटना नाव दिलेलं आहे. सो दिस इज सेकंड स्टेप. ओके, देन थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की वी हॅव टू टेक डायरेक्शन ऑफ करंट. ओके, वी हॅव टू टेक डायरेक्शन ऑफ करंट. आपल्याला करंटची डायरेक्शन कन्सिडर करायची आहे. E1 सेलमधून जाणारा जो करंट आहे त्याला मी I1 असं म्हणतो आणि E2 सेलमधून जो करंट जाईल त्याला मी I2 असं कन्सिडर करतो. सो I1 हा करंट इथून इथेपर्यंत फ्लो होईल F पर्यंत आणि I2 F पाशी आल्यानंतर हे दोन्ही करंट एकमेकाच्यात मिक्स होतील. म्हणजे F to E हा जो जाणारा करंट आहे तो किती असणार आहे? I1 प्लस I2. ओके, हे दोन्ही करंट इथं मिक्स होतील, ऍड होतील. सो क्रिचॉफ्स करंट लॉ नुसार जेवढे आले तेवढे गेले पाहिजेत. सो येणारे करंट I1 आहेत, I1 I2 आहेत. म्हणजे जाणारा करंट काय असणार? I1 प्लस I2. आणि I1 प्लस I2 हा इतका करंट तुमचा हा एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून चाललेला आहे लक्षात घ्या. E to D तो C पर्यंत I1 प्लस I2 इतका येईल. इथं आल्यानंतर I2 आपापल्या सेलकडे जाईल आणि I1 हा करंट आपल्या सेलकडे जाईल. ओके, म्हणजे आपण करंटची डायरेक्शन या ठिकाणी दाखवणं हे खूप क्रुशियल आणि महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही करंटची डायरेक्शन दाखवला आफ्टर दिस वी हॅव टू टेक प्लस मायनस साइन. ओके, फोर्थ इम्पॉर्टंट स्टेप काय? ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन त्या रेजिस्टन्सवर लिहायचे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन ओके साइन लिहायचे. म्हणजे आता इथे जर बघितलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी कसं लिहिणार? सेलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिणं काही डिफिकल्ट नाही आहे. ओके, द bigger parallel line is positive and smaller is negative, that you know. Plus minus of cell, that is conventionally आपल्याला माहित आहे. परंतु या रेजिस्टन्स वर प्लस मायनस कसं लिहायचं? तर ही करंटची डायरेक्शन जशी आहे ना त्यानुसार हे महत्वाचं आहे. सो करंट इथे E to D चाललाय म्हणजे मी इकडे प्लस घेणार, इकडे मायनस घेणार. इथे बघा C to F करंट या रेजिस्टन्स R2 मधून C to F चाललाय, इकडून इकडे चाललाय, राईट टू लेफ्ट. सो इकडे मी प्लस घेणार, इकडे मायनस. आणि इथे जाणारा करंट हा जो I1 आहे तो B to A चाललाय. सो हिअर प्लस, हिअर इट इज मायनस. आणि एकदा का मग ह्या 4 स्टेप आपण केल्या तर फायनल स्टेप काय? वी जस्ट नीड टू अप्लाय नाव क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. सो फायनली आपल्याला काय करायचं इथं? फायनली ओके अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ ओके टू एनी टू लूप्स. लक्षात घ्या आपल्याला
आता इथे कोणत्याही दोन लूपसाठी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. ओके, अँड देन काय करायचं आहे, अँड देन वी हॅव टू सिम्प्लिफाय दोज इक्वेशन. वी हॅव टू सिम्प्लिफाय. ओके, सिम्प्लिफाय दोज इक्वेशन्स. ते इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत सो दॅट वी गेट द अननोन्स. सर्वात प्रथम तुम्ही या डायग्राम मध्ये बघितला की तुमच्या लक्षात येईल की इथे किती क्लोज लूप्स आहेत. सांगू शकाल का? यस, इथे 3 लूप्स आहेत. लक्षात घ्या. देर आर 3 लूप्स वी हॅव. ओके, लूप ए बी सी एफ ए. ओके, इथे बघा ए बी सी एफ ए. ओके, तुम्ही उलट देखील लिहू शकता, ए एफ सी बी ए असं देखील लिहू शकता, काहीच हरकत नाही. ओके, आय एम रायटिंग लाईक दिस. ठीक आहे. देन वी हॅव अनदर लूप. ओके, आणखीन एक लूप या ठिकाणी आहे, ती म्हणजे आता मी इथे उलट घेतो वाटल्यास. इट इज एफ ई डी सी एफ. ओके, एफ ई डी सी एफ. ओके, आणि तिसरी लूप आहे या ठिकाणी, ती म्हणजे सर्वात वरची लूप, ती म्हणजे ए बी डी ई ए. ओके, लूप ए बी डी ई ए. बरोबर. सो या 3 लूप्स आहेत. ओके, ए बी सी एफ ए, एफ ई डी सी एफ आणि ही वरची लूप. ठीक आहे. आता या लूपमध्ये जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला, ओके, और अप्लाय केला म्हणूया आपण. सो बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय लिहिणार? हाऊ वी कॅन राईट किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ? आपल्याला माहित आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ समेशन ऑफ ई प्लस समेशन ऑफ आय आर इज इक्वल टू 0. हे विसरायचं नाही. ओके, मग यानुसार या लूपमध्ये बघूया आपण किती सेल आहेत आणि किती पोटेन्शियल ड्रॉप्स आहेत. बघा, ए टू बी या ब्रांच मधून जाताना, ओके, सर्वात पहिला आपल्याला मार्गामध्ये कोण येते? सेल E1. आणि साइन कन्व्हेन्शन नुसार मी तुम्हाला काय सांगितलेलं, नेहमी नंतरचं साइन घ्यायचं. सो नंतरचं साइन काय आहे? निगेटिव्ह. म्हणजे मी काय लिहिणार इथे? -E1. ओके, त्याच्यानंतर कोण येते मार्गामध्ये? रेझिस्टन्स, ज्याच्यातून करंट I1 इतका चाललाय. म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? I1 R1. आणि मायनस टू प्लस, म्हणून नंतरचं साइन काय आहे? प्लस. सो प्लस I1 R1. ओके, बी टू सी कोणीच नाही आहे. ओके, देर इज नो EMF फॉर रेझिस्टन्स. त्यानंतर सी टू एफ जाताना पहिल्या मार्गामध्ये काय येतो? रेझिस्टन्स R2 आणि प्लस टू मायनस चाललंय, म्हणून आपण इथं काय घेणार? मायनस जाणारा करंट त्याच्यातून किती आहे? I2 आणि रेझिस्टन्स किती आहे? R2. आणि त्याच्यानंतर सेल E2 आहे, ज्याच्यावर मायनस टू प्लस आपण चाललेला आहे ट्रेस करत असताना. सो प्लस E2 इज इक्वल टू काय? 0. ओके, सो अशा प्रकारे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरून एक इक्वेशन लिहू शकतो एका ठराविक लूपसाठी. त्यानंतर आता तुम्ही प्रॅक्टिस करा की या राहिलेल्या 2 लूपसाठी काय इक्वेशन येईल. ओके, सो अगेन हिअर बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, व्हॉट वी गेट? लेट सी. फॉर FEDCF बघा तर मग एफ ई काहीच नाही आहे. ई टू डी जात असताना कॅपिटल आर हा रेझिस्टन्स आहे, ज्याच्यातून I1 प्लस I2 इतका करंट चाललाय. आणि मी लूप ट्रेस करताना ई टू डी चाललोय, म्हणून मी काय घेणार इथं? मायनस जाणारा करंट किती आहे? I1 प्लस I2. रेझिस्टन्स कॅपिटल आर आहे. त्याच्यानंतर डी टू सी काही नाही आहे. सी टू एफ जात असताना प्लस टू मायनस, म्हणून मी साइन परत मायनस घेणार. ओके, जाणारा करंट त्याच्यातून I2 आहे, रेझिस्टन्स त्याचा R2 आहे. आणि नंतर काय येते? सेल E2. ओके, जो मायनस टू प्लस म्हणजे काय येणार? प्लस साइन, राईट, प्लस E2. लूप संपली, इज इक्वल टू 0. सो दिस इज आवर सेकंड इक्वेशन फॉर लूप FEDCF. ओके, लक्षात घ्या, लूप लिहित असताना नेहमी ज्या पॉइंट पासून तुम्ही लूप स्टार्ट करता त्या पॉइंटलाच तुमची लूप एंड झाली पाहिजे, म्हणजेच कंप्लीट होणार ना लूप. ओके, सो इथे आता नेक्स्ट थर्ड लूप साठी आपण इक्वेशन लिहूया. ओके, तुम्हाला मिळते का बघा? बाय अप्लाइंग KVL.
अगेन बाय अप्लाइंग KVL टू लूप ABDEA. कुठे आहे बघा, A to B काय आहे पहिल्यांदा, सेल E1. साइन काय येणार याचं, मायनस. व्हेरी गुड. नंतरचं साइन, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स I1 R1 याचं साइन काय येणार, प्लस. कारण नंतरचं साइन काय आहे बघा, प्लस. B to D पर्यंत बघा कुणीच नाही आहे. गुड. D to E जात असताना मायनस टू प्लस, सो साइन प्लस. जाणारा करंट किती आहे, I1 प्लस I2 आणि त्याचा रेजिस्टन्स कॅपिटल R. आणि E to A काहीच नाही आहे, E to A म्हणजे लूप संपली, सो इट इज इक्वल टू 0. ओके, so like this we can write equations, okay, for loop using KVL. अशा प्रकारे हे इक्वेशन लिहित असताना साइन कन्व्हेन्शन आणि साइन याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, लक्षात घ्या. एक जरी साइन चुकलं तर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो. ओके, त्यामुळं काळजीपूर्वक साइन कन्व्हेन्शन यूज करायचे. सो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ इज इन वेल ॲग्रीमेंट विथ व्हॉट वी हॅव. इट इज इन वेल ॲग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लक्षात घ्या. एनर्जी लॉ, कॉन्झर्वेशनचा लॉ काय आहे, दॅट एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर. ओके, आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अगदी त्याला मिळता जुळताच आहे. असं मी कशावरून सांगू शकतो, कारण सेलचा EMF जेवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे ते डिस्ट्रीब्यूट होतंय ना, ओके, रेजिस्टन्सेसवर तितकंच. म्हणून आपण काय म्हणू शकतो, दॅट KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, is in agreement with law of conservation of energy. Okay, to better understood this Kirchhoff's voltage law, okay, let us take one problem. Okay, आपण एक प्रॉब्लेम घेऊया. सो इथे आपल्याला प्रॉब्लेम असा विचारला आहे, अ 10 व्होल्ट बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम इज कनेक्टेड टू 20 व्होल्ट बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम and their combination is connected to 30 ohm resistor. Find current through 30 ohm. सो जसं मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या त्यानुसार या प्रॉब्लेम जो दिलेला आहे याच्यानुसार सुरुवातीला आपल्याला काय केलं पाहिजे, एक डायग्राम काढली पाहिजे. एक सेल आहे, या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. हा जो सेल आहे याला आपण E1 म्हणूया, 10 व्होल्टचा आहे. आणि ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा जो आहे याला R1 म्हणूया, हा किती आहे, 1 ओहम. 1 ओहम. ओके, and this is connected to another cell or battery of EMF E2 जी किती आहे, 20 व्होल्टची आहे. आणि या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे, 2 ओहम आहे. आणि ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कनेक्टेड टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. हे कनेक्ट कोणाला आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्सला आहे, जो किती आहे, 30 ओहमचा आहे सपोज. सेकंड स्टेप काय सांगितलेली तुम्हाला, जिथे जिथे जंक्शन पॉइंट आहेत तिथे नॉमेनक्लेट करा, तिथे नावं द्या. सो लेट मी कॉल दिस ॲज A, दिस जंक्शन ॲज B, दिस ॲज C, दिस जंक्शन ॲज T, याला आपण E म्हणूया आणि याला आपण F म्हणूया. ओके, सो A B C D E F A हे जंक्शन पॉइंट आहेत. याच्यानंतर काय सांगितलेलं, करंटची डायरेक्शन घ्या. सो सपोज E1 सेलमधून येणारा करंट I1 आहे, तो असा A to F पर्यंत येईल I1. E2 मधून सपोज I2 इतका करंट E2 मुळे निर्माण होतो, तो असा जाईल. ओके, F ला I1 आणि I2 एकत्र येतील, सो त्यामुळे E to D जाणारा करंट हा तुमचा I1 प्लस I2 इतका असेल. तितकाच करंट D to C पर्यंत जाणार आहे. ओके, C पर्यंत जाणार आहे आणि C पाशी आल्यानंतर त्याची परत काय होणार आहे, ते डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. सो C to F या सेलकडे त्याचा करंट I2 जाईल आणि B to A, ओके, तो करंट I1 इतका जाईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन that we have to write on cell and this resistance. So इथे हे प्लस मायनस this is quite easy. करंटची डायरेक्शन E to D, इकडून E to D चाललंय म्हणून इकडे प्लस इकडे मायनस. इथे I2 करंट या रेजिस्टन्स मधून C to F चाललाय, सो आय विल राईट हियर इट इज प्लस, दिस इज मायनस. अँड I1 B to A चाललाय, सो हियर इट इज प्लस, हियर इट इज मायनस. ओके, मग आता आपण हे डायग्राम अगदी
व्यवस्थितरित्या ड्रॉ केलेले आहे. डायरेक्शन ऑफ करंट आणि प्लस मायनस साइन प्रॉपरली घेतलेले आहेत. आता आपल्याला कोणत्याही दोन लूपसाठी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ लिहायचा आहे. सो लेट्स डू दॅट. ओके, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप. सपोज मी या ठिकाणी AFCBA अशी लूप घेतो, या डायरेक्शन मध्ये लूप घेतो, AFCBA. सो A to F नथिंग इज देअर, काहीच नाही आहे. F to C जात असताना बघा सुरुवातीला मार्गामध्ये कोण येते, माझ्या E2 सेल, आणि मी प्लस टू मायनस चाललोय म्हणून मी इथे काय लिहिणार, मायनस E2. त्याच्यानंतर कोण येतंय, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R2, आणि तो काय लिहिणार मी, प्लस I2 R2. C to B काहीच नाही आहे. B to A जात असताना प्लस टू मायनस म्हणून नंतरचं साईन म्हणून मायनस, जाणारा करंट I1 आहे, रेजिस्टन्स R1 आहे, आणि परत मायनस टू प्लस सेलवर जे साईन आहे त्यानुसार प्लस E1 इज इक्वल टू काय लिहिणार आपण, 0. आता याला सिम्प्लिफाय करूया बाय पुटिंग दिस व्हॅल्यूज विच आर गिवन हिअर. मायनस E2 किती आहे बघा, 20 व्होल्ट, प्लस I2 माहित नाही आपल्याला काढायचं आहे, आणि R2 किती आहे, 2. सो 2I2 मायनस R1 किती आहे, 1. सो हिअर इट रिमेन्स ओनली I1, आणि प्लस E1 किती आहे, 10 इज इक्वल टू 0. आता इथं हे मायनस 20 प्लस 10 इट बिकम्स मायनस 10 विच आय टेक इट टू अपोजिट साइड ऑफ दिस इक्वल साइन. म्हणजे मी हेच इक्वेशन कसं लिहिणार, 2I2 आणि हे मायनस I1 एवढं फक्त या साईडला लिहूया, इज इक्वल टू मायनस 10 इकडे घेतलं तर प्लस 10 होईल. सो लेट्स से दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन, याला आपण पहिलं इक्वेशन म्हणूया. सिमिलरली आता आपण काय करणार, वी अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टू अनदर लूप. ओके, अप्लाय KVL टू लूप, लेट्स से, बट लेट मी टेक दिस इज ABDEA. सो A to B जात असताना पहिल्या मार्गामध्ये काय येते बघा, सेल E1, नंतरचं साइन मायनस आहे, सो मायनस E1. त्याच्यानंतर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R1 काय येते, मायनस टू प्लस म्हणून प्लस I1 R1. B to D काहीच नाही आहे. D to E येत असताना मायनस टू प्लस म्हणून नंतरचं साइन काय, प्लस, जाणारा करंट किती आहे त्याच्यातून, I1 प्लस I2. ओके, आणि हा जो रेजिस्टन्स आहे त्याला आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स R म्हणूया. ओके, आणि E to A काहीच नाही आहे, म्हणजे लूप संपली, इज इक्वल टू काय लिहिणार, 0. आता याच्यात व्हॅल्यूज पुट करूया. E1 किती आहे आपला, 10 व्होल्ट, प्लस I1 R1, I1 काढायचं आणि R1 किती आहे, 1, म्हणजे मी फक्त इथं काय लिहितो, I1, प्लस हे I1 प्लस I2, आणि रेजिस्टन्स किती आहे बघा आपला, हा 30 इज इक्वल टू काय, 0. सिम्प्लिफाय केलं तर फर्दर काय येते बघा, हे इथं हे I1 येईल, प्लस हे 30 ना आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 30I1 प्लस 30I2, आणि इज इक्वल टू हे मायनस 10 इक्वल साइनच्या इकडे घेतलं तर प्लस 10. आता 30I1 प्लस I1, सो आय कॅन राईट दिस इज ॲज 31I1 प्लस 30I2 इज इक्वल टू 10. लेट्स से दिस इज सेकंड इक्वेशन, याला आपण काय म्हणूया, दुसरं इक्वेशन. ठीक आहे. आता मला फर्स्ट आणि सेकंड हे जे दोन इक्वेशन मिळाले आहेत याच्यावरून मला सिम्प्लिफाय करून I1 आणि I2 फाइंड आउट करायचे आहेत. ते कसे फाइंड आउट करायचे, चला बघूया. फ्रॉम दिस फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन वी कॅन सिम्प्लिफाय टू गेट द व्हॅल्यूज ऑफ I1 अँड I2. आपलं जे फर्स्ट इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1, टू दॅट आय विल मल्टिप्लाय बाय 31 न त्याला मी मल्टिप्लाय करतो. काय येईल बघा मग. ओके, 31 न जर पहिल्या इक्वेशनला इथं मल्टिप्लाय केलं तर 31 2 जा 62I2 मायनस 31 I1. ओके, इज इक्वल टू 31 न मल्टिप्लाय केलं 10 ला तर 310. दिस इज लेट्स से इक्वेशन नंबर 3. ओके, आता हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यामध्ये बघा I1 ची हा जो नंबर आहे 31 तो इथे 31I1 आहे, इथं मायनस 31I1 आहे. ह्या दोन इक्वेशनचं आपण काय करूया, ऍडिशन करूया. सो लेट अस ऍड द सेकंड इक्वेशन, आय विल ऍड इन थर्ड. 3 प्लस वी विल डू 2, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मी इथेच लिहितो. ओके, सो व्हॉट इज दॅट वी हॅव, 30I2
plus 31i1 is equal to 10. This is equation 2. So if I add these two, what I get here, it is 320. This is minus 31 and plus 31 will be get cut. Okay, and here we get what, 62 plus 30, that is 92i2. Therefore I2 is equal to 320 divided by 92. And if we simplify this, then we get this I2. Further simplifying this, what we get, let's see काय मिळते बघा इथे. After simplifying this, you can divide this 2 by 4. 4 8 जा 32 and 0, and here 4 2 जा 8 आणि 4 3 जा. Okay, like this. ठीक आहे. सो इतका करंट हा I2 असेल, I2 सेकंड सेल मुळे. And putting this value in any one of the equations. Suppose now putting I2 in equation 1, what we get, let's see, 2 I2 is how much we have, 80 divided by 23 minus I1 is equal to 10. So this we have to simplify. हे आपल्याला simplify करायचं आहे. काय ते बघा मग हे 2 into 8, that is 2 into 80, that is 160 divided by 23 minus I1 is equal to 10. So minus I1, if I take it to this side, it becomes plus I, and this 10, if I take it to this side, it becomes minus. So let me write, this is 160 divided by 23 minus 10. Okay, and this if I simplify, multiply this 10 by 23, I get here 160 minus 230 divided by 23. So this gives me the answer, that is minus 70 divided by 23 ampere. So here you remember one very important point, that the negative sign, okay, how we get this negative sign? Negative sign of I1, whatever we get here, indicates that direction of current, indicates that, okay, direction of I1 that we considered that direction, right? आपण ती consider केली होती, ती काय actual होती का? नाही. Whatever direction we taken in that actually problem, as per that if we solve, we get direction of current, म्हणजे I1 ची व्हॅल्यू इथे काय आली आपल्याला, निगेटिव्ह आली. याचा अर्थ काय, डायरेक्शन ऑफ करंट दॅट वी कन्सिडर इज रॉंग, or we can say opposite of exact, opposite to actual direction of current. एवढाच फक्त अर्थ आहे. बाकी व्हॅल्यू त्याची जी आहे ती करेक्टच आहे. ओके, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. फायनली वी हॅव टू फाइंड I1 प्लस I2. ओके, आता I1 आपला किती आलेला बघा, द व्हॅल्यू ऑफ I1 दॅट वी गॉट, दॅट इज minus 70 divided by 23, बरोबर ना. आणि प्लस I2 किती आलेला आपला, 80 divided by 23. Simplifying this to 23, denominator same आहे, plus 80 minus 70, that is 10. So 10 divided by 23. So this is what we have, the total current that is flowing through the external resistance of 30 ohm, जे आपल्याला काढायला सांगितलेलं. सो अशा प्रकारे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करून अशा टाइपचे प्रॉब्लेम्स सिम्प्लिफाय करू शकतो. Hello everyone, I am Sandeep Desai from Asha Tutorial. आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत किर्चॉफचे लॉज. ओके, सो किर्चॉफ्स लॉज हा 12th सायन्स फिजिक्स मधल्या करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मधला पहिलाच पॉइंट आहे, किर्चॉफ्स लॉज. ओके, 11वीमध्ये डिटेलमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण बेसिक्स ऑफ करंट, त्याच्यानंतरनं ओहम्स लॉ, रेजिस्टन्सेस याच्याविषयी डिटेलमध्ये शिकलेलोच आहोत. सुरुवातीला किर्चॉफ्स लॉ याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते सर्वांना आपल्याला माहीत पाहिजे. बाय युझिंग ओहम्स लॉ, लक्षात घ्या ओहम्स लॉ काय आहे. ओहम्स लॉ सर्वांना माहीत आहे, यू नो ओहम्स लॉ. ओहम्स लॉ इज व्हॉट वी हॅव. ओके, वी नो द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल टू IR, बरोबर.
सो या लॉ वरून आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड पोटेन्शियल डिफरन्स, वी कॅन फाइंड करंट, or we can find resistance. Okay, if we know the other two parameters, we can find one parameter in electric circuit. आता ओहम्स लॉ वापरून आपण ज्यावेळी हे पॅरामीटर काढणार त्यावेळी हे सिंपल इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इझी आहे, शक्य आहे. परंतु जिथे कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिक सर्किट असतात, कॉम्प्लिकेटेड याचा अर्थ की ज्या सर्किटमध्ये एकाहून जास्त सेल किंवा अनेक सारे रेजिस्टन्स, अनेक साऱ्या ब्रांचेस एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असतात, त्यावेळी जर ओहम्स लॉ वापरून आपण जर पोटेन्शियल डिफरन्स, करंट किंवा रेजिस्टन्स काढायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो किंवा अनेक रिलेशन्स आपल्याला लिहावे लागतात आणि इट बिकम्स व्हेरी टिडियस आणि चुकण्याची शक्यता पण जास्त असते. सो टू सिम्प्लिफाय दोज इलेक्ट्रिक सर्किट, देअर वी कॅन थिंक ऑफ यूज ऑफ क्रिचॉफ्स लॉ. तिथं आपण क्रिचॉफचे लॉ ओके वापरून इझिली एखाद्या कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एखाद्या ब्रँचमधून जाणारा करंट किंवा एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा अननोन EMF वगैरे काढू शकतो. सो तेच आपल्याला डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये शिकायचं आहे. ओके, सो किर्चॉफचे दोन मुख्य लॉ आहेत, लक्षात घ्या. ओके, किर्चॉफचे दोन मुख्य लॉ आहेत. फर्स्ट लॉ किर्चॉफचा जो आहे तो आहे किर्चॉफ्स करंट लॉ, KCL असं म्हणूया, किंवा यालाच आपण काही वेळा जंक्शन लॉ असंही म्हणतो. वी ऑल्सो कॉल इट ॲज जंक्शन लॉ. सो काय आहे हा लॉ, की ॲट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट, ॲट एनी जंक्शन इन इलेक्ट्रिक सर्किट, algebraic sum of all the current, algebraic sum of all the current equals to 0, लक्षात घ्या. algebraic sum of all current is equal to किती आहे, 0 आहे, 0. ओके, म्हणजे काय, तर म्हणजे थोडक्यात मी हे कसं लिहू शकतो, आय कॅन राईट इट ॲज ॲट एनी जंक्शन. ओके, आय कॅन राईट अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट म्हणजे समेशन ऑफ आय म्हणू शकतो इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, करंटची बेरीज जर एखाद्या जंक्शनला आपण टोटल बेरीज घेतली तर बेरीज 0 कशी येईल, तर अलॉंग विथ दिस फर्स्ट लॉ, ओके, या लॉला वापरण्यासाठी जे साइन कन्व्हेन्शन किर्चॉफनी सांगितलेलं आहे ते देखील आपल्याला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. सो काय साइन कन्व्हेन्शन आपल्याला यूज करायचे आहे ते बघूया. ओके, सो ॲज पर दी साइन कन्व्हेन्शन म्हणजे आपण त्या करंटचं साइन कोणतं घ्यायचं, कोणत्या केसमध्ये कोणतं घ्यायचं. सो त्यात दोन केसेस आहेत, लक्षात घ्या. ओके, जर सपोज इफ करंट इज लिव्हिंग द जंक्शन, ओके, म्हणजे करंट हा एखाद्या जंक्शन पासून बाहेर जात असेल, आउट गोईंग म्हणूया, लिव्हिंग म्हणूया. सो इफ करंट इज आउट गोईंग और लिव्हिंग द जंक्शन, देन वी हॅव टू टेक साइन ऑफ करंट ॲज निगेटिव्ह. लक्षात घ्या, त्यावेळी आपल्याला साइन काय घ्यायचं आहे, करंटचं निगेटिव्ह. आणि सेकंड केस काय आहे, जर सपोज इफ करंट ओके is coming towards the junction, if it is coming towards the junction, okay, towards the junction, then we have to take sign of current as positive. त्यावेळी आपल्याला काय साइन घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. ओके, सो लक्षात ठेवा मुलांनो, करंटचं साइन जे आहे, करंटची साइन ती कधी निगेटिव्ह आणि कधी पॉझिटिव्ह घ्यायची आहे. आता हे समजण्यासाठी काय करूया, बेटर वे आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सो यू अंडरस्टूड इट इन क्लिअर मॅनर. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. ओके, सो इथे आपण एक जंक्शन पॉइंट घेऊया. ओके, आणि सपोज या ठिकाणी काही असे ब्रांचेस आहेत, नंबर ऑफ ब्रांचेस आहेत असं कन्सिडर करूया, की ज्या या जंक्शनला मीट होतात. जंक्शन म्हणजे काय, ज्या पॉइंटला दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेस एकत्र येतात त्याला आपण जंक्शन म्हणूया. सो लेट कन्सिडर जे इज जंक्शन. आणि इथे सपोज करंट जो आहे तो आपण या ब्रँचमधून येणारा करंट I1 म्हणूया, इकडून येणारा करंट आपण I2 घेऊया. ओके, सपोज या ब्रँचमधून करंट एक I3 जंक्शन पासून बाहेर चाललाय असं म्हणूया, I4 हा देखील सपोज असा बाहेर चाललाय, आणि I5 म्हणूया की आपण तो जंक्शन कडे येत असेल ॲज शोन इन दिस फिगर. मग आता
इथे या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जंक्शन कोण आहे? जे. सो ऍट जंक्शन पॉइंट जे, ओके, इफ वी अप्लाय इथे काय म्हणणार? इफ वी अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ, राईट? क्रिचॉफचा करंट लॉ जर आपण इथे यूज केला तर काय करंट लॉ बघा पुन्हा एकदा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज 0. अल्जेब्रिक सम याचा अर्थ काय असतो? सर्वांची बेरीज. म्हणजे मी काय करणार? I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 आणि किती करंट आहेत? 5 आहेत. I5 इज इक्वल टू 0. परंतु या ठिकाणी हे जर मी प्लस लिहिलं असेल तर यासोबत काय सांगतो क्रिचॉफ? की साइन कन्व्हेन्शन पण यूज करा. मग आपण बघूया साइन कन्व्हेन्शन नुसार या I1 टू I5 यांचे साइन काय येतात. ओके, सो हे साइन काय येणार? बघा डायग्राम आणि सांगा मला. I1 काय आहे? इट इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, राईट? म्हणजे जे जंक्शन कडे येतात त्यासाठी आपण काय घेणार आहोत? पॉझिटिव्ह साइन. म्हणजे याची साइन काय? डेफिनेटली इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जे आहे त्याला मी असं सर्कल काढतो. त्याच्यानंतर बघा I2 हा देखील टुवर्ड्स द जंक्शन कडे येतोय ना, मग याचं पण साइन मला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. पॉझिटिव्ह आहेच, सो दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह. I3 मात्र बघा जंक्शन पासून बाहेर चाललाय, सो याचं साइन काय घेतलं पाहिजे मला? मायनस. ओके, सो याच्या खाली मी थोडासा अंडरलाईन करतो. हा I3 याचं साइन मला निगेटिव्ह घेतलं पाहिजे. I4 पण बाहेर चाललाय, सो याचं देखील साइन मी काय घेणार? मायनस. ओके, कारण हा जंक्शन पासून बाहेर चाललाय. आणि I5 बघा इट इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे याचं साइन आपल्याला प्लसच घेतलं पाहिजे. सो दिस इज ऑल्सो प्लस वी हॅव. मग या इक्वेशन मध्ये प्लस साइन कोणाकोणाला मी लिहिणार? प्लस आय विल राईट फॉर I1, I2 आणि I5. हे पॉझिटिव्ह करंट आहेत ॲज दे आर कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, बरोबर आहे? आणि I3 आणि I4 हे दोन्ही काय आहेत? निगेटिव्ह करंट आहेत. ओके, सो आय राईट मायनस मायनस साइन अँड दॅट इज इक्वल टू 0. लेट अस सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. आता या इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय? तर फक्त मायनसच्या टर्म आहेत ते मी बरोबर साइनच्या पुढे घेतो. म्हणजे हेच मी इक्वेशन कसं लिहिणार? I1 प्लस I2 प्लस I5, ओके, इज इक्वल टू काय लिहिणार? I3 प्लस I4, राईट? आता हे जे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे याला आपण काय म्हणू शकतो बघा? फ्रॉम दिस व्हॉट आय कॅन से की आता इथं I1, I2, I5 हे टोटल इनकमिंग करंट आहेत ना, सो आय कॅन से इट इज ॲज टोटल इनकमिंग करंट. टोटल इनकमिंग करंट दॅट इज इक्वल टू हे दोन्ही बाहेर चाललेले आहेत आणि त्यांचं टोटल आहे, सो आय कॅन से इट इज टोटल आउट गोईंग करंट. ओके, आणि अशा प्रकारे देखील तुम्ही काय लिहू शकता? अल्टरनेटिव्हली क्रिचॉफ्स करंट लॉ लिहू शकता. सो अल्टरनेटिव्हली, ओके, एखाद्या स्टुडंटनी जर असं लिहिलं की ॲज पर क्रिचॉफ्स करंट लॉ टोटल इनकमिंग करंट इज इक्वल टू टोटल आउट गोईंग करंट ॲट एनी जंक्शन, तर ते देखील बरोबर आहे. ओके, सो वन मे राईट अल्टरनेटिव्हली दिस वे ऑल्सो द क्रिचॉफ्स करंट लॉ. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे कळते का बघा? हा जो लॉ आहे क्रिचॉफ्स करंट लॉ, दिस इज इन वेल अग्रीमेंट विथ, ओके, दिस लॉ इज इन वेल अग्रीमेंट विथ वन मोर लॉ वी हॅव. ओके, कोणता लॉ आहे? कुणाला सांगता येईल का? सो रिमेंबर दिस लॉ इज इन वेल अग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. या लक्षात घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आठवतो का हा लॉ? हा लॉ आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये 11th मध्ये लर्न केलेला आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, सॉरी द चार्ज, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, as per this law what we have, that charges not be created, not be destroyed, only they transfer from one body to another. आणि इथे बघा ना, ओके, करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो. सो जेवढा करंट आला तेवढा लिव्ह झाला, याचाच अर्थ काय? चार्जेस आले जेवढे तेवढेच चार्जेस गेले एखाद्या जंक्शन पासून, म्हणजे हा होतो ना या लॉशी मॅच होणारा लॉ. ओके, सो दिस करंट लॉ of Kirchhoff is in well agreement with law of conservation of charge we have. I hope तुम्हाला कळालं असेल Kirchhoff's current law नेमका काय आहे. सो सपोज मी या ठिकाणी एक सर्किट डायग्राम काढतो, ओके, आणि तुम्हाला Kirchhoff's करंट लॉ यूज करून सांगायचं आहे की या ठिकाणी
करंट किती असेल. सपोज इथून एक 8 एम्पियर करंट इथे ए पॉइंटच्या पाशी येतो. इकडून सपोज 2 एम्पियर करंट येत असेल. इथून सपोज एक 5 एम्पियर करंट या डी पॉइंट पासून बाहेर जात असेल आणि इकडून सपोज 2 एम्पियर करंट ओके इथे ई पॉइंट पर्यंत येत असेल, तर इथून जाणारा करंट ओके ह्या ई पासून बी कडे जाणारा करंट हा किती असेल, असा जर तुम्हाला एक प्रश्न विचारला असेल आणि हे तुम्हाला युजिंग क्रिचॉफ्स लॉ करंट लॉ फाइंड आउट करायचं आहे, तर कसं करणार बघा. ओके, ॲट जंक्शन पॉइंट ए जर आपण बघितलं ओके, करंट येणारे किती आहेत, 8 आणि 2 एम्पियर हे दोन करंट येणार आहेत ओके, आणि जाणारा करंट जो आहे तो आपल्याला माहित नाही, परंतु दॅट इज इक्वल टू व्हॉट वी हॅव करंट पासिंग थ्रू ब्रँच ए डी. बरोबर आहे, म्हणजे एडी मधून जाणारा करंट हा तुमचा जो असेल तो किती असणार आहे, 8 अधिक हे 2 म्हणजे 10 एम्पियर ओके. सो इथं जाणारा करंट ए टू डी हा किती असणार आहे, 10 एम्पियर. 10 एम्पियर हा जो करंट आलाय त्यापैकी त्याच्यातून बाहेर किती करंट चाललाय बघा, 5 एम्पियर. म्हणजे डी टू ई जाणारा करंट हा जो असणार आहे तो किती असणार आहे ओके, 10 वजा 5 होणार ना, म्हणजे डी टू ई जाणारा करंट किती असणार, 5 एम्पियर. इथं असणारा करंट किती असणार, 5 एम्पियर ओके. मग आता ऍट जंक्शन पॉइंट ई, ऍट जंक्शन पॉइंट ई परत जर आपण काय केलं, इफ वी अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ, तर जंक्शन पॉइंट ई कडे येणारे करंट कोणते आहेत बघा, आय थ्रू डी हा एक येणारा करंट आहे आणि प्लस तुमचा 2 एम्पियर हा एक त्याच्याकडे आलाय आणि त्याच्यापासून बाहेर जाणारा करंट कुठला आहे, आय, जो आपल्याला काढायचा आहे. ई टू बी जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे. मग आता डीई आपण इथं काढलं किती आहे, 5 एम्पियर, म्हणजे हे 5 अधिक 2 बरोबर करंट थ्रू ब्रँच ई बी ओके. म्हणजे फायनल आन्सर आपलं किती आलं, हे याचे ऍडिशन केलं तर करंट थ्रू ई बी that is equal to 7 ampere, and this is the value of current passing through this particular EB branch. Okay, so it's very simple. So like this the problem will be asked in exam or as a MCQ it may be asked in exam. अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम MCQ म्हणून देखील विचारले जातात. आता आपण नेक्स्ट लॉ बघूया क्रिचॉफ्सचा, जो अत्यंत महत्वाचा आहे ओके. द सेकंड लॉ, लेट्स सी, दिस इज नोन ॲज क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. याला आपण म्हणतो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ और समटाइम्स याला आपण लूप लॉ असंही म्हणतात. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज लूप लॉ. असं का म्हणतात याला, तर तुम्हाला याचं स्टेटमेंट सांगितल्यानंतर कळेल. सो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ हा लूप साठीच आपण यूज करू शकतो. लूप म्हणजे क्लोज सर्किट, क्लोज पाथ, लक्षात घ्या ओके. सो काय आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ ओके, याचं स्टेटमेंट लक्षात घ्या. वी कॅन राईट हिअर ओव्हर एनी क्लोज सर्किट ओके, व्हॉट वी कॅन राईट, ओव्हर एनी क्लोज्ड सर्किट और लूप ओके, सम ऑफ algebraic sum of all the EMFs, algebraic sum of all the EMFs and algebraic sum of potential differences, algebraic sum of potential differences is equal to 0, is equals to 0. So this is what we have. हा काय आहे आपला क्रिचॉफचा व्होल्टेजचा नियम आहे. पुन्हा वाचतो, लक्षात घ्या. ओव्हर एनी क्लोज सर्किट सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMF अँड अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 0 ओके. म्हणजे मॅथमॅटिकली शॉर्ट मध्ये मी कसं लिहिणार बघा, मॅथमॅटिकली आय कॅन राईट सिम्पली ॲज ओके, मॅथमॅटिकली वी कॅन राईट इट ॲज फॉर क्लोज लूप. आय कॅन से, ही खूप महत्वाची कंडिशन आहे, लक्षात घ्या. हा लॉ जो आहे तो आपण फॉर क्लोज लूप और क्लोज सर्किट साठी वापरू शकतो. काय सांगतो बघा, सम ऑफ, सो सम ऑफ कशाचा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMF, सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMF ओके, अँड अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द पोटेन्शियल डिफरन्स. नाउ पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्हॉट, ॲज पर ओम्स लॉ इट इज IR. दिस इज इक्वल टू 0 ओके.
So this is what we have, the Kirchhoff's voltage law. Remember this. Okay. मग आता इथं हा लॉ यूज करायचा असेल तर पुन्हा आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज केलं पाहिजे. ओके, हा लॉ यूज करताना देखील आपल्याला काय केलं पाहिजे, साइन कन्व्हेन्शन यूज केलं पाहिजे. सो काय आहे साइन कन्व्हेन्शन ते बघा. करंट लॉ मध्ये फक्त करंट होता, त्यामुळे तिथं फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटसाठी साइन कन्व्हेन्शन आलं. या ऍक्च्युली लॉ मध्ये ईएमएफ आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे साइन कन्व्हेन्शन आपल्याला कोणासाठी घेतलं पाहिजे, फॉर ईएमएफ घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर वी हॅव टू टेक इट फॉर पोटेन्शियल डिफरन्स. या दोन्हीसाठी देखील आपल्याला साइन कन्व्हेन्शन घेतलं पाहिजे. मग आता ते कसं घेणार, सो लेट सी दॅट, ते बघूया आपण. ओके, सो त्यासाठी आपण काय करूया, ओके, मी इथे एक ए बी ब्रँच काढतो. ओके, ज्याच्यामध्ये मी एक सेल ऑफ ईएमएफ ई दाखवतो. सपोज ई इतक्या ईएमएफचा हा एक सेल और बॅटरी असेल म्हणूया आपण ए बी ब्रँचच्या मध्ये. सो हे त्याचं पॉझिटिव्ह एंड असणार, हे निगेटिव्ह, बरोबर आहे. आता इथे आपण लक्षात घ्या, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सांगताना काय सांगतो, क्लोज लूप. सो आपण एक लूप किंवा एक ब्रँच किंवा एक पाथ ट्रेस करतो. सो इथे सपोज हा पाथ मी ए टू बी असा ट्रेस करत असेल, ए टू बी, म्हणजे मी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड जात असेल, तर मी या ठिकाणी ईएमएफचं साइन काय घेणार, निगेटिव्ह. देन आय विल टेक साइन ऑफ ईएमएफ ॲज निगेटिव्ह. आणि हेच जर सपोज एखादा विद्यार्थी या लूपमध्ये बी टू ए जात असेल, मायनस टू प्लस, ओके, तर इथं साइन तो काय घेणार, ओके, ही और शी दे आर सपोज टू टेक दिस साइन ॲज पॉझिटिव्ह. ओके, सो देन वी विल सी हाऊ वी टेक द साइन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचं साइन आपण आता कसं घ्यायचं ते बघूया. ओके, सो पुन्हा एकदा मी काय करतो, इथे ए बी ब्रँच काढतो की ज्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे सपोज. ओके, लेट्स से दॅट दिस इज द रेजिस्टन्स वी हॅव. ओके, ए बी ब्रँचच्या मध्ये आर इतका रेजिस्टन्स आहे आणि याच्यातून जाणारा करंट आपण थोडा वेळ म्हणूया काय, आय आहे. आता आपल्याला माहित आहे की करंटची ही जी डायरेक्शन आपण घेतलेली आहे याच्यानुसार मी रेजिस्टन्सवर प्लस मायनस लिहू शकतो. ॲज पर साइन कन्व्हेन्शन करंट नेहमी प्लस टू मायनस जातो. ओके, म्हणजे रेजिस्टन्सवर मी या साईडला प्लस लिहितो, ओके, आणि या बाजूला मायनस लिहितो. आता मगाशी जसं सांगितलं तसं लूप घेत असताना मी जर ए टू बी, एखादा विद्यार्थी ए टू बी असा ट्रेस करत असेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं आपण जात असल्यामुळे साइन काय घेणार, आय आर ज निगेटिव्ह. हिअर वी हॅव टू टेक साइन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज निगेटिव्ह. And when we are going from B to A, okay, then we have to take sign of this as positive. त्यावेळी आपल्याला साइन काय घ्यायचं, B to A जात असताना पॉझिटिव्ह. आता इथे लक्षात ठेवण्यासाठी मी एक तुम्हाला सिंपल मेथड सांगतो, लक्षात घ्या. इथे नेहमी लक्षात घ्या, हे प्लस मायनस लिहिल्यानंतर आपल्याला जे साइन घ्यायचं असतं, ईएमएफ असेल किंवा पोटेन्शियल ड्राफ्टचं, ते साइन हे नेहमी नंतरचं साइन आहे. बघा इथे पण ए टू बी जात असताना नंतरचं साइन निगेटिव्ह आहे आणि बी टू ए जात असताना पॉझिटिव्ह. तसंच रेजिस्टन्सवर देखील आहे. टू अंडरस्टूड दिस इन बेटर वे, हे एकदम चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. ओके ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. सपोज वी हॅव टू सेल्स ऑफ ईएमएफ E1 अँड E2, ओके, आणि त्यांचे एक इंटरनल रेजिस्टन्सेस आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर इंटरनल रेजिस्टन्स R1 आणि R2. ओके, या दोन्हीचे हे इंटरनल रेजिस्टन्स आहेत सपोज. अँड सपोज दॅट दिस टू सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. हे दोन्ही पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत सपोज. अँड ओके, देअर कॉम्बिनेशन इज सपोज कनेक्टेड टू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स. या दोघांचं कॉम्बिनेशन एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण कन्सिडर करूया. या ठिकाणी आर याला असं कनेक्ट असेल सपोज. आणि इथे आपल्याला या ब्रँच मधून जाणारा करंट किंवा रेजिस्टन्स किंवा ईएमएफ काढायचा असेल सपोज युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इथं कसा यूज करायचा आणि ते कसे फाइंड आउट करायचं हे आपण इथे आता डिटेलमध्ये बघूया. मुलांनो लक्षात घ्या की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करताना ओके काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, ज्या आपण जर फॉलो केल्या तर अगदी करेक्टली आपण या ठिकाणी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करून
ओके, करंट किंवा जे काही आपल्याला काढायला सांगितलं असेल ते काढू शकतो. कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे ॲज पर द गिवन प्रॉब्लेम वी हॅव टू ड्रॉ द डायग्राम. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ॲज पर गिवन प्रॉब्लेम. जो प्रॉब्लेम आपल्याला दिलेला असतो तो काळजीपूर्वक वाचायचा. ओके, अँड वी हॅव टू ड्रॉ द सर्किट डायग्राम. सो ॲज पर गिवन प्रॉब्लेम ड्रॉ दी करेक्ट सर्किट डायग्राम. आपल्याला एक करेक्ट सर्किट डायग्राम ओके छानशी मोठी काढून घ्यायची आहे, जसं मी आता इथं दाखवलेलं आहे. देन सेकंड स्टेप आपण काय करायचं आहे? सेकंड स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये, तर इथे आपण जिथं जिथं जंक्शन पॉईंट आहेत त्यांना नावं द्यायची. नेम दी जंक्शन पॉइंट्स. ओके, या सर्किट जे आपण काढलेलं आहे याच्यामध्ये जंक्शन पॉईंटना नावं द्यायची. आता डायग्राम तर मी काढलेलीच आहे. सो लेट अस गिव्ह नेम टू दिस जंक्शन पॉईंट. सो मी इथे ए बी ओके इथे सी म्हणतो याला. लेट अस कॉल दिस ॲज टी पॉईंट. याला ई म्हणतो अँड हा जंक्शन पॉईंटला एफ म्हणूया. सो ए बी सी डी ई एफ. ओके, असं आपण या जंक्शन पॉईंटना नाव दिलेलं आहे. सो दिस इज सेकंड स्टेप. ओके, देन थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की वी हॅव टू टेक डायरेक्शन ऑफ करंट. ओके, वी हॅव टू टेक डायरेक्शन ऑफ करंट. आपल्याला करंटची डायरेक्शन कन्सिडर करायची आहे. E1 सेलमधून जाणारा जो करंट आहे त्याला मी I1 असं म्हणतो आणि E2 सेलमधून जो करंट जाईल त्याला मी I2 असं कन्सिडर करतो. सो I1 हा करंट इथून इथेपर्यंत फ्लो होईल F पर्यंत आणि I2 F पाशी आल्यानंतर हे दोन्ही करंट एकमेकाच्यात मिक्स होतील. म्हणजे F टू E हा जो जाणारा करंट आहे तो किती असणार आहे? I1 प्लस I2. ओके, हे दोन्ही करंट इथं मिक्स होतील, ऍड होतील. सो क्रिचॉफ्स करंट लॉ नुसार जेवढे आले तेवढे गेले पाहिजेत. सो येणारे करंट I1 आहेत, I1 I2 आहेत, म्हणजे जाणारा करंट काय असणार? I1 प्लस I2. आणि I1 प्लस I2 हा इतका करंट तुमचा हा एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून चाललेला आहे, लक्षात घ्या, E टू D. तो C पर्यंत I1 प्लस I2 इतका येईल. इथं आल्यानंतर I2 आपापल्या सेलकडे जाईल आणि I1 हा करंट आपल्या सेलकडे जाईल. ओके, म्हणजे आपण करंटची डायरेक्शन या ठिकाणी दाखवणं हे खूप क्रुशियल आणि महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही करंटची डायरेक्शन दाखवला, आफ्टर दिस वी हॅव टू टेक प्लस मायनस साइन. ओके, फोर्थ इम्पॉर्टंट स्टेप काय? ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन त्या रेझिस्टन्सवर लिहायचे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन ओके साइन लिहायचे. म्हणजे आता इथे जर बघितलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी कसं लिहिणार? सेलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिणं काही डिफिकल्ट नाही आहे. ओके, द bigger parallel line is positive and smaller is negative, that you know. Plus minus of cell, that is conventionally आपल्याला माहित आहे. परंतु या रेझिस्टन्स वर प्लस मायनस कसं लिहायचं? तर ही करंटची डायरेक्शन जशी आहे ना त्यानुसार, हे महत्वाचं आहे. सो करंट इथे E टू D चाललाय, म्हणजे मी इकडे प्लस घेणार, इकडे मायनस घेणार. इथे बघा C टू F करंट या रेझिस्टन्स R2 मधून C टू F चाललाय, इकडून इकडे चाललाय, राईट टू लेफ्ट. सो इकडे मी प्लस घेणार, इकडे मायनस. आणि इथे जाणारा करंट हा जो I1 आहे तो B टू A चाललाय. सो हिअर प्लस, हिअर इट इज मायनस. आणि एकदा का मग ह्या 4 स्टेप आपण केल्या तर फायनल स्टेप काय? वी जस्ट नीड टू अप्लाय नाउ क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. सो फायनली आपल्याला काय करायचं आहे इथं? फायनली ओके अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ ओके टू एनी टू लूप्स. टू एनी टू लूप्स. लक्षात घ्या, आपल्याला आता इथे कोणत्याही दोन लूपसाठी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. ओके, अँड देन काय करायचं आहे? अँड देन वी हॅव टू सिम्प्लिफाय दोज इक्वेशन. वी हॅव टू सिम्प्लिफाय ओके सिम्प्लिफाय दोज इक्वेशन्स. ते इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे सो दॅट वी गेट द अननोन्स. सर्वात प्रथम तुम्ही या डायग्राम मध्ये बघितला की तुमच्या लक्षात येईल की इथे किती क्लोज लूप्स आहेत. सांगू शकाल का? यस, इथे 3 लूप्स आहेत, लक्षात घ्या. देर आर 3 लूप्स वी हॅव. ओके, लूप A B C F A. ओके, इथे बघा A B C F A. ओके,
तुम्ही उलट देखील लिहू शकता, AFCBA असं देखील लिहू शकता, काहीच हरकत नाही. ओके, आय एम रायटिंग लाईक दिस. ठीक आहे. देन वी हॅव अनदर लूप. ओके, आणखीन एक लूप या ठिकाणी आहे, ती म्हणजे आता मी इथे उलट घेतो वाटल्यास. इट इज FEDCF. ओके, FEDCF. ओके, आणि तिसरी लूप आहे या ठिकाणी, ती म्हणजे सर्वात वरची लूप, ती म्हणजे ABDEA. ओके, लूप ABDEA. बरोबर. सो या 3 लूप्स आहेत. ओके, ABCFA, FEDCF आणि ही वरची लूप. ठीक आहे. आता या लूपमध्ये जर आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला, ओके, और अप्लाय केला म्हणूया आपण. सो बाय अप्लाइंग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय लिहिणार? हाऊ वी कॅन राईट क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ? आपल्याला माहित आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ समेशन ऑफ E प्लस समेशन ऑफ IR इज इक्वल टू 0. हे विसरायचं नाही. ओके, मग यानुसार या लूपमध्ये बघूया आपण किती सेल आहेत आणि किती पोटेन्शियल ड्रॉप्स आहेत. बघा, A टू B या ब्रांच मधून जाताना, ओके, सर्वात पहिला आपल्याला मार्गामध्ये कोण येते? सेल E1. आणि साइन कन्व्हेन्शन नुसार मी तुम्हाला काय सांगितलेलं, नेहमी नंतरचं साइन घ्यायचं. सो नंतरचं साइन काय आहे? निगेटिव्ह. म्हणजे मी काय लिहिणार इथे? -E1. ओके, त्याच्यानंतर कोण येते मार्गामध्ये? रेझिस्टन्स, ज्याच्यातून करंट I1 इतका चाललाय. म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? I1 R1. आणि मायनस टू प्लस, म्हणून नंतरचं साइन काय आहे? प्लस. सो प्लस I1 R1. ओके, B टू C कोणीच नाही आहे. ओके, देर इज नो EMF फॉर रेझिस्टन्स. त्यानंतर C टू F जाताना पहिल्या मार्गामध्ये काय येतो? रेझिस्टन्स R2 आणि प्लस टू मायनस चाललंय, म्हणून आपण इथं काय घेणार? मायनस जाणारा करंट त्याच्यातून किती आहे? I2 आणि रेझिस्टन्स किती आहे? R2. आणि त्याच्यानंतर सेल E2 आहे, ज्याच्यावर मायनस टू प्लस आपण चाललेला आहे ट्रेस करत असताना. सो प्लस E2 इज इक्वल टू काय? 0. ओके, सो अशा प्रकारे आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरून एक इक्वेशन लिहू शकतो एका ठराविक लूपसाठी. त्यानंतर आता तुम्ही प्रॅक्टिस करा की या राहिलेल्या 2 लूपसाठी काय इक्वेशन येईल. ओके, सो अगेन हिअर बाय अप्लाइंग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, व्हॉट वी गेट? लेट सी. फॉर FEDCF बघा तर मग FE काहीच नाही आहे. E टू D जात असताना कॅपिटल R हा रेझिस्टन्स आहे, ज्याच्यातून I1 प्लस I2 इतका करंट चाललाय. आणि मी लूप ट्रेस करताना E टू D चाललोय, म्हणून मी काय घेणार इथं? मायनस जाणारा करंट किती आहे? I1 प्लस I2. रेझिस्टन्स कॅपिटल R आहे. त्याच्यानंतर D टू C काही नाही आहे. C टू F जात असताना प्लस टू मायनस, म्हणून मी साइन परत मायनस घेणार. ओके, जाणारा करंट त्याच्यातून I2 आहे, रेझिस्टन्स त्याचा R2 आहे. आणि नंतर काय येते? सेल E2. ओके, जो मायनस टू प्लस म्हणजे काय येणार? प्लस साइन, राईट, प्लस E2. लूप संपली, इज इक्वल टू 0. सो दिस इज आवर सेकंड इक्वेशन फॉर लूप FEDCF. ओके, लक्षात घ्या, लूप लिहित असताना नेहमी ज्या पॉइंट पासून तुम्ही लूप स्टार्ट करता त्या पॉइंटलाच तुमची लूप एंड झाली पाहिजे, म्हणजेच कंप्लीट होणार ना लूप. ओके, सो इथे आता नेक्स्ट थर्ड लूप साठी आपण इक्वेशन लिहूया. ओके, तुम्हाला मिळते का बघा? बाय अप्लाइंग KVL. अगेन बाय अप्लाइंग KVL टू लूप ABDEA. कुठे आहे बघा? A टू B काय आहे? पहिल्यांदा सेल E1. साइन काय येणार याचं? मायनस. व्हेरी गुड. नंतरचं साइन, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स I1 R1 याचं साइन काय येणार? प्लस, कारण नंतरचं साइन काय आहे बघा? प्लस. B टू D पर्यंत बघा कुणीच नाही आहे. गुड. D टू E जात असताना मायनस टू प्लस, सो साइन प्लस. जाणारा करंट किती आहे? I1 प्लस I2 आणि त्याचा रेझिस्टन्स कॅपिटल R. आणि E टू A काहीच नाही आहे. E टू A म्हणजे लूप संपली. सो इट इज इक्वल टू 0. ओके, सो लाईक दिस वी कॅन राईट इक्वेशन्स.
ओके, फॉर लूप युझिंग KVL. अशा प्रकारे हे इक्वेशन लिहित असताना साइन कन्व्हेन्शन आणि साइन याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, लक्षात घ्या. एक जरी साइन चुकलं तर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो. ओके, त्यामुळं काळजीपूर्वक साइन कन्व्हेन्शन यूज करायचे. सो क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ इज इन वेल ॲग्रीमेंट विथ व्हॉट वी हॅव. इट इज इन वेल ॲग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लक्षात घ्या. एनर्जी लॉ, कॉन्झर्वेशनचा लॉ काय आहे? दॅट एनर्जी neither be created nor be destroyed, only transferred from one system to another. ओके, आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अगदी त्याला मिळता जुळताच आहे असं मी कशावरून सांगू शकतो? कारण सेलचा EMF जेवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे ते डिस्ट्रीब्यूट होतंय ना, ओके, रेझिस्टन्सेसवर तितकंच. म्हणून आपण काय म्हणू शकतो? दॅट KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, इज इन ॲग्रीमेंट विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, to better understood this Kirchhoff's voltage law, okay, let us take one problem. Okay, आपण एक प्रॉब्लेम घेऊया. सो इथे आपल्याला प्रॉब्लेम असा विचारला आहे. अ 10 व्होल्ट बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम इज कनेक्टेड टू 20 व्होल्ट बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम अँड देअर कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 30 ओहम रेजिस्टर. फाइंड करंट थ्रू 30 ओहम. सो जसं मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या त्यानुसार या प्रॉब्लेम जो दिलेला आहे याच्यानुसार सुरुवातीला आपल्याला काय केलं पाहिजे? एक डायग्राम काढली पाहिजे. एक सेल आहे, या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. हा जो सेल आहे याला आपण E1 म्हणूया, 10 व्होल्टचा आहे. आणि ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा जो आहे याला R1 म्हणूया. हा किती आहे? 1 ओहम. 1 ओहम. ओके, अँड दिस इज कनेक्टेड टू अनदर सेल और बॅटरी ऑफ EMF E2 जी किती आहे? 20 व्होल्टची आहे. आणि या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे? 2 ओहम आहे. आणि ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कनेक्टेड टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. हे कनेक्ट कोणाला आहे? एक्सटर्नल रेजिस्टन्सला आहे, जो किती आहे? 30 ओहमचा आहे सपोज. सेकंड स्टेप काय सांगितलेली तुम्हाला? जिथे जिथे जंक्शन पॉइंट आहेत तिथे नॉमेनक्लेट करा, तिथे नावं द्या. सो लेट मी कॉल दिस ॲज A, दिस जंक्शन ॲज B, दिस ॲज C, दिस जंक्शन ॲज T, याला आपण E म्हणूया आणि याला आपण F म्हणूया. ओके, सो A, B, C, D, E, F, A हे जंक्शन पॉइंट आहेत. याच्यानंतर काय सांगितलेलं? करंटची डायरेक्शन घ्या. सो सपोज E1 सेलमधून येणारा करंट I1 आहे, तो असा A to F पर्यंत येईल I1. E2 मधून सपोज I2 इतका करंट E2 मुळे निर्माण होतो, तो असा जाईल. ओके, F ला I1 आणि I2 एकत्र येतील. सो त्यामुळे E2D जाणारा करंट हा तुमचा I1 प्लस I2 इतका असेल. तितकाच करंट D2C पर्यंत जाणार आहे. ओके, C पर्यंत जाणार आहे आणि C पाशी आल्यानंतर त्याची परत काय होणार आहे? ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे. सो C to F या सेलकडे त्याचा करंट I2 जाईल आणि B to A, ओके, तो करंट I1 इतका जाईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन that we have to write on cell and this resistance. So इथे हे प्लस मायनस this is quite easy. करंटची डायरेक्शन E to D, इकडून E to D चाललंय म्हणून इकडे प्लस इकडे मायनस. इथे I2 करंट या रेजिस्टन्स मधून C to F चाललाय. सो आय राईट हिअर इट इज प्लस, दिस इज मायनस, अँड I1 B to A चाललाय. सो हिअर इट इज प्लस, हिअर इट इज मायनस. ओके, मग आता आपण हे डायग्राम अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ केलेले आहे. डायरेक्शन ऑफ करंट आणि प्लस मायनस साइन प्रॉपरली घेतलेले आहेत. आता आपल्याला कोणत्याही दोन लूपसाठी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ लिहायचा आहे. सो लेट्स डू दॅट. ओके, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप. सपोज मी या ठिकाणी AFCBA अशी लूप घेतो, या डायरेक्शन मध्ये लूप घेतो. AFCBA. सो A to F नथिंग इज देअर, काहीच नाही आहे. F to C जात असताना बघा सुरुवातीला मार्गामध्ये कोण येते? माझ्या E2 सेल. आणि मी प्लस टू मायनस चाललोय म्हणून मी इथे काय लिहिणार? मायनस E2. त्याच्यानंतर कोण येतंय? पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R2 आणि तो काय लिहिणार मी? प्लस I2 R2. C to B काहीच नाही आहे,
बी टू ए जात असताना प्लस टू मायनस म्हणून नंतरचं साईन म्हणून मायनस, जाणारा करंट I1 आहे, रेझिस्टन्स R1 आहे आणि परत मायनस टू प्लस सेलवर जे साईन आहे त्यानुसार प्लस E1 इज इक्वल टू काय लिहिणार आपण 0. आता याला सिम्प्लिफाय करूया बाय पुटिंग दिस व्हॅल्यूज विच आर गिवन हिअर. मायनस E2 किती आहे बघा 20 व्होल्ट प्लस I2 माहित नाही आपल्याला काढायचं आहे आणि R2 किती आहे 2. सो 2I2 मायनस R1 किती आहे 1. सो हिअर इट रिमेन्स ओनली I1 आणि प्लस E1 किती आहे 10 इज इक्वल टू 0. आता इथं हे मायनस 20 प्लस 10 इट बिकम्स मायनस 10 विच आय टेक इट टू अपोजिट साइड ऑफ दिस इक्वल साइन. म्हणजे मी हेच इक्वेशन कसं लिहिणार 2I2 आणि हे मायनस I1 एवढं फक्त या साईडला लिहूया इज इक्वल टू मायनस 10 इकडे घेतलं तर प्लस 10 होईल. सो लेट्स से दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. याला आपण पहिलं इक्वेशन म्हणूया. सिमिलरली आता आपण काय करणार वी अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू अनदर लूप. ओके अप्लाय KVL to loop, let's say, but let me take this is A B D E A. So A to B जात असताना पहिल्या मार्गामध्ये काय येते बघा सेल E1 नंतरचं साइन मायनस आहे सो मायनस E1. त्याच्यानंतर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R1 काय येते मायनस टू प्लस म्हणून प्लस I1 R1. B to D काहीच नाही आहे. D to E येत असताना मायनस टू प्लस म्हणून नंतरचं साइन काय प्लस, जाणारा करंट किती आहे त्याच्यातून I1 प्लस I2. ओके आणि हा जो रेझिस्टन्स आहे त्याला आपण एक्सटर्नल रेझिस्टन्स R म्हणूया. ओके आणि E टू A काहीच नाही आहे म्हणजे लूप संपली इज इक्वल टू काय लिहिणार 0. आता याच्यात व्हॅल्यूज पुट करूया. E1 किती आहे आपला 10 व्होल्ट प्लस I1 R1. I1 काढायचं आणि R1 किती आहे 1 म्हणजे मी फक्त इथं काय लिहितो I1 प्लस हे I1 प्लस I2 आणि रेझिस्टन्स किती आहे बघा आपला हा 30 इज इक्वल टू काय 0. सिम्प्लिफाय केलं तर फर्दर काय येते बघा हे इथं हे I1 येईल प्लस हे 30 ना आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार 30I1 प्लस 30I2 आणि इज इक्वल टू हे मायनस 10 इक्वल साइनच्या इकडे घेतलं तर प्लस 10. आता 30I1 प्लस I1 सो आय कॅन राईट दिस इज ॲज 31I1 प्लस 30I2 इज इक्वल टू 10. लेट्स से दिस इज सेकंड इक्वेशन. याला आपण काय म्हणूया दुसरं इक्वेशन. ठीक आहे. आता मला फर्स्ट आणि सेकंड हे जे दोन इक्वेशन मिळाले आहेत याच्यावरून मला सिम्प्लिफाय करून I1 आणि I2 फाइंड आउट करायचे आहेत. ते कसे फाइंड आउट करायचे चला बघूया. फ्रॉम दिस फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन वी कॅन सिम्प्लिफाय टू गेट द व्हॅल्यूज ऑफ I1 अँड I2. आपलं जे फर्स्ट इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 1 टू दॅट आय विल मल्टिप्लाय बाय 31 न त्याला मी मल्टिप्लाय करतो. काय येईल बघा मग. ओके 31 न जर पहिल्या इक्वेशनला इथं मल्टिप्लाय केलं तर 31 2 जा 62I2 मायनस 31 I1 ओके इज इक्वल टू 31 न मल्टिप्लाय केलं 10 ला तर 310. दिस इज लेट्स से इक्वेशन नंबर 3. ओके आता हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यामध्ये बघा I1 ची हा जो नंबर आहे 31 तो इथे 31I1 आहे इथं मायनस 31I1 आहे. ह्या दोन इक्वेशनचं आपण काय करूया ऍडिशन करूया. सो लेट अस ऍड द सेकंड इक्वेशन. आय विल ऍड इन थर्ड 3 प्लस वी विल डू 2 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मी इथेच लिहितो. ओके सो व्हॉट इज दॅट वी हॅव 30I2 प्लस 31I1 is equal to 10. This is equation 2. So if I add these two, what I get here it is 320. This is minus 31 and plus 31 will be get cut. Okay, and here we get what 62 plus 30 that is 92I2. Therefore I2 is equal to 320 divided by 92. And if we simplify this, then we get this I2. Further simplifying this what we get let's see काय मिळते बघा इथे. तर simplifying this you can divide this 2 by 4. 4 8 जा 32 and 0 and here 4 2 जा 8 आणि 4 3 जा. ओके like this. ठीक आहे. सो
इतका करंट हा I2 असेल, I2 सेकंड सेलमुळे. And putting this value in any one of the equation. Suppose now putting I2 in equation 1, what we get, let's see, 2 I2. I2 is how much we have? 80 divided by 23 minus I1 is equal to 10. So this we have to simplify. हे आपल्याला simplify करायचं आहे. काय ते बघा मग हे 2 into 8, that is 2 into 80, that is 160 divided by 23 minus I1 is equal to 10. So minus I1, if I take it to this side, it becomes plus I, and this 10, if I take it to this side, it becomes minus. So let me write, this is 160 divided by 23 minus 10. Okay, and this if I simplify, multiply this 10 by 23, I get here 160 minus 230 divided by 23. So this gives me the answer, that is minus 70 divided by 23 ampere. So here you remember one very important point, that the negative sign, okay, how we get this negative sign? Negative sign of I1, whatever we get here, indicates that direction of current, indicates that, okay, direction of I1 that we considered that direction, right? आपण ती consider केली होती, ती काय actual होती का? नाही. Whatever direction we taken in that actually problem, as per that if we solve, we get direction of current, म्हणजे I1 ची व्हॅल्यू इथे काय आली आपल्याला? निगेटिव्ह आली. याचा अर्थ काय? डायरेक्शन ऑफ करंट दॅट वी कन्सिडर इज रॉंग, or we can say opposite of exact, opposite to actual direction of current. एवढाच फक्त अर्थ आहे. बाकी व्हॅल्यू त्याची जी आहे ती करेक्टच आहे. ओके, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. फायनली वी हॅव टू फाइंड I1 प्लस I2. ओके, आता I1 आपला किती आलेला बघा. द व्हॅल्यू ऑफ I1 दॅट वी गॉट, दॅट इज minus 70 divided by 23, बरोबर ना. आणि प्लस I2 किती आलेला आपला? 80 divided by 23. Simplifying this to 23, denominator same आहे, plus 80 minus 70, that is 10. So 10 divided by 23. So this is what we have, the total current that is flowing through the external resistance of 30 ohm, जे आपल्याला काढायला सांगितलेलं. सो अशा प्रकारे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करून अशा टाइपचे प्रॉब्लेम्स सिम्प्लिफाय करू शकतो.